खारघर सेक्टर 7 मधील रावेची हाइट्स मधील एका घराला लागलेल्या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले आहे। ही घटना बुधवारी सायंकाळी 4च्या सुमारास घडली। एसीत बिघाड होऊन ही आग लागल्याचं समजत आहे। आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन जवानांना जवळपास तासभर कसरत करावी लागली। मुदित भटनागर यांच्या घरात ही आग लागली। अग्निशमन अधिकाऱ्यांना माहिती मिळताच अग्निशमनच्या जवानांनी जीवितहानी होऊ नये म्हणून सोसायटीमधील जवळपास 25 व्यक्तींना बाहेर काढले। आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याचे अग्निशमन अधिकारी सौरभ पाटील यांनी सांगितले। दरम्यान महिन्याभरातील खारघरमधील ही आगीची चौथी घटना असून वारंवार लागणाऱ्या आगींबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे। 4:34 हा कॉल आला। 3:34 लगेच 3:37 आम्ही इथे जागेवरती पोहोचल्या इथे दिसलं की 301 ह्या रूम मध्ये आग लागली होती आणि धूर प्रचंड मोठ्या प्रमाणात होता। त्यामुळे तिथे हीट पण भरपूर मोठ्या प्रमाणात होती। आमच्या 2 टीम इकडे आल्यानंतर BS8च्या साहाय्याने त्यांनी 2 होज इथे एक लाईन तयार केली। त्यांची इंटरनल सिस्टीम पण चालू होती। त्यांची एक लाईन घेऊन आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, पण धूर प्रचंड असल्यामुळे आतमध्ये काही घुसता आलं नाही। बाहेरून आम्ही आधी अर्धा तास एक्सटर्नल फायर फायटिंग केली। त्याच्यानंतर थोडासा धूर कमी झाल्यामुळे आम्ही आत गेल्यानंतर बाकीची इंटरनल फायर फायटिंग पण केली आणि जवळपास 1 तासामध्ये आगीला पूर्ण कंट्रोल केलेलं आहे। जीवितहानी तर झालेली नाहीये, पण 301 जो फ्लॅट आहे तो पूर्णपणे जळालेला आहे। आगीचं कारण अजून अद्याप स्पष्ट नाहीये, पण ज्यावेळेस आम्हाला फोन आला होता तेव्हा त्यांनी सांगितलेलं की एसीच्या आउटडोअर युनिटला आग आहे आणि पडद्याला आग आहे असं त्यांनी सांगितलं होतं। त्याच्यानुसार आम्ही आमच्या 2 गाड्या इथे पाठवल्या होत्या। नागरिकांना हा संदेश आहे की फायर ब्रिगेड ज्यावेळेस तुमच्या इकडे येतं त्यावेळेस त्यांना येण्याचा जो मार्ग आहे तो पूर्ण क्लिअर असावा। पुन्हा एकदा हेच आवाहन करतो की प्रत्येक चेअरमन सेक्रेटरीने जे कायद्यानुसार आम्हाला फॉर्म बी वर्षातून 2 वेळा द्यायचा आहे तो अनिवार्य देणं तो त्यांनी दिला पाहिजे, जेणेकरून आम्हाला कळेल की इथली सिस्टीम पूर्णपणे चालू स्थितीमध्ये आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।